वाव, काय मस्त झालेला आहे हा कोलंबी मसाला। आगरी पद्धतीचा आज आपण कोलंबी मसाला केलेला आहे। तर चला रेसिपीकडे बघू। मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे। तर आजच्या आपल्या या रेसिपीला मी पाव किलो जेती कोलंबी घेतलेली आहे। ती घरी आणल्यानंतर ती व्यवस्थित साफ केली आहे। त्याच्यामध्ये जे असलेले धागे पूर्णपणे काढलेले आहेत। कोलंबीचे भरपूर प्रकार असतात, पण ही जेती कोलंबी टेस्टी लागते बिर्याणीला वगैरे। तर आता आपण ही कोलंबी वापरून आपण प्रॉन्स मसाला करणार आहोत। त्यासाठी आपल्याला हे वाटण करायचं आहे। 2 मोठे कांदे मी कापून घेतलेले आहेत, 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी कापले आहेत, 2 मिरच्या आहेत, नंतर 2 इंच आलं मी बारीक कापले आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत। त्याचबरोबर थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळं वाटण मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि मग आपण ते यूज करणार। हे बघा, हे मिक्सरमधून मी बारीक वाटण केलेलं आहे। याच्यामध्ये आपण हे आता वापरून आपण प्रॉन्स मसाला करणार आहोत। आपण एक 5-6 पळ्या तेल घेतले आहे। त्याच्यात 2-3 लसूण आपण कापून घेतले आहेत। माझे जरा लसूण मोठे होते म्हणून मी कापून घेतले। याच्यात जे आपण पेस्ट केली होती ती सगळी पेस्ट याच्यात घातलेली आहे तेलामध्ये, आणि आता ती छानपैकी ह्याला तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार। ही छान परतून झाल्यानंतर पुढच्या आपण स्टेप करणार आहोत। आता ही छानपैकी आपण ग्रेव्ही परतून घेणार आहोत। कांदा असल्यामुळे कच्चा कांदा घेतलाय तर तो व्यवस्थित आपल्याला परतवायला लागतोच लागतो। याच्यामध्ये मी आता सगळे मसाले ॲड करणार आहे। आगरी कोळी मसाला प्रणोतीज मसालेंचा घरगुती आगरी कोळी मसाला आहे, तो मी वापरते आणि आता तो अवेलेबल आहे। तुम्ही पाहिलंत का, आपल्या या वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण एक एक मसाले ॲड करणार। आगरी कोळी मसाला मोठा मी चमचा घातला आहे आणि रेड चिली पावडर काश्मीरी घातलेली आहे आणि थोडा मी संडे मसाला घालते, कारण आम्ही आगरी कोळी मसाला जास्त नाही घालत, कारण तो थोडासा स्पायसी आहे। हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर मी थोडासा मीठ पण घालणार आहे आणि हे आता छान मी परतून घेणार आहे। हे छान मसाले सगळे परतून झाल्यानंतर याला तेल सोडेल, असं आपली ही ग्रेव्ही छान तेल सोडेल। मग आपण याच्यात एक गोष्टी ॲड करू। इथे मी आता कोकमाचं अगळ घातलं आहे। या स्टेजला तुम्हाला चिंच घालायचं असेल तर तेही घालू शकतात। आणि आता आपण मीठ घालून छान परतवलेलं आहे। तुम्ही बघितलं असाल थोडं साईडला तेल सुटत चाललेलं आहे आणि आपली ही ग्रेव्ही छानशी परतून झालेली आहे। आता आपण कोलंबी त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ही सगळी कोलंबी घातल्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे। एक लक्षात ठेवा, कांदा आहे, हा कांदा परतून घेतल्यानंतर ह्याचा कच्चेपणा हा पूर्णपणे निघून गेला आहे। आणि आता आपण कोलंबी घातल्यावर ह्याला झाकण लावून बारीक गॅसवर ठेवणार आहोत। कांद्याला पाणी सुटतं आपल्याला जेवढं पाणी सुटेल ते स्वतःहून ते बघा, आणि त्याच्यातून तुम्हाला जर असं वाटलं की लिप्तसं करायचं आहे, जरा पाणी आपल्याला लागेल, तर तुम्ही पाणी ॲड करू शकता, पण शक्यतो नाही लागत पाणी ॲड करायला। आता इथे बघा, स्वतःहून त्याचं पाणी सुटलेलं आहे। कोलंबी आपण घातली, त्या कोलंबीबरोबर आपण त्याचे ते थोडंसं पाणी होतं ते घातलं आहे, पण आपण असं एक्स्ट्रा पाणी नाही घातलं आहे। तर आता आपला हा मसाला पूर्णपणे झालेला आहे। तुम्ही माझे व्हिडिओज इंस्टा आणि फेसबुकवर सुद्धा बघा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।